नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना तो काहीसा खास असणार आहे, कारण का आजच्या या व्हिडिओपासून आम्ही आमच्या ज्या मॉक टेस्ट सिरीज आहेत ना त्या स्टार्ट करतोय. जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल तर कोणताही टॉपर विद्यार्थी घेतला ज्याने 99+ पर्सेंटाइलने MHT CET मध्ये स्कोर केला आहे, या सगळ्या विद्यार्थ्यांचा एक शेवटच्या महिन्याचा एक मास्टर स्ट्रोक असतो, ते म्हणजे आहे मॉक टेस्ट. खरं तर मॉक टेस्टमुळे तुमचा जो स्कोर आहे तो बूस्ट होत असतो. त्यामुळे कोणताही टॉपर तुम्हाला सांगेल की जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. खरं तर आजपासून आम्ही आमची जी मॉक टेस्टची सीरीज आहे ती स्टार्ट करतोय. म्हणजेच काय, गेले 3 वर्ष आम्ही सक्सेसफुली मॉक टेस्ट कंडक्ट करतोय, त्यासोबत काउन्सिलिंग सुद्धा कंडक्ट करतोय आणि या वर्षीपासून म्हणजे आजपासून आमचे जे मॉक टेस्टचे रजिस्ट्रेशन्स आहेत ते स्टार्ट होते. तर सुरुवातीला तुम्हाला मॉक टेस्ट का द्यायचे याबद्दल तुम्हाला सांगतो. एक गोष्ट मी मागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितली होती की मी ज्यावेळी CET एक्झामची प्रिपरेशन करत होतो त्यावेळी माझ्या पहिल्या मॉक टेस्टमधला जो स्कोर होता तो होता 123 आउट ऑफ 200 आणि माझा ॲक्च्युअल CET एक्झाममधला स्कोर होता तो होता 162 आउट ऑफ 200. मग 123 पासून 162 पर्यंत मी जर पोहोचलो असेल तर ते होतं डेली मी एक मॉक टेस्ट द्यायचो. मॉक टेस्ट सोबत स्वतःचं ॲनालिसिस करायचो की माझ्या मिस्टेक्स कोणते होत आहेत, मग वीक टॉपिक्स कोणते आहेत आणि त्यानुसार मी इम्प्रूव्हमेंट करत गेलो आणि CET एक्झाममध्ये 99.07 पर्सेंटाइल मिळून मी सध्या PICT मध्ये शिकत आहे. खरं तर मॉक टेस्टबद्दल सांगायचं झालं तर यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण का तुम्ही एकतर गेली 2-3 वर्ष CET एक्झामसाठी प्रिपरेशन करत असतात आणि या 2-3 वर्षांचं इव्हॅल्युएशन जे आहे CET एक्झामचे ते फक्त CET एक्झामचे 3 तासामध्ये करायचं असतं. का, कारण का JEE मेन्स सारखे तुम्हाला 2-2 अटेम्प्ट मिळणार नाही. बाय चान्स जर एखाद्या वेळी काही जरी प्रॉब्लेम आला किंवा जर स्ट्रेसमध्ये किंवा टाईम जर व्यवस्थित मॅनेज नाही झाला तर ती 2 वर्षाची जी मेहनत आहे ती 3 तासामध्ये त्या वाया जाणार आहे. त्यामुळे ते 3 तास जे आहेत ना ते डिटरमाइन करणार आहात की तुम्ही पुढची 4 वर्ष तो आयुष्याची इंजिनिअरिंग कोणत्या कॉलेजमध्ये कंप्लीट करणार आहेत. त्यामुळे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की जे 3 तासाचं जे प्रेशर आहे, जे स्ट्रेस आहे तो आतापासून मॅनेज करायची तुम्हाला सवय झाली पाहिजे. जर CET एक्झाममधले त्याच इन्व्हायरमेंट म्हणजे जशी CET एक्झाम असते त्याच इन्व्हायरमेंटमध्ये बसून तुम्ही 3 तास एकाच ठिकाणी बसून जर टेस्ट सिरीज किंवा त्या टाईम बाउंडमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायची सवय जर आतापासून लावून घेतलीत ना तर CET एक्झामसुद्धा काहीही अवघड नाही आहे. दुसरं म्हणजे काय, तर आता आम्ही फक्त मॉक टेस्ट सिरीज या वर्षीपासून स्टार्ट करतोय. काय तर गेली 3 वर्ष आम्ही मॉक टेस्ट सिरीज कंडक्ट करतोय. मॉक टेस्ट सोबत आम्ही तुम्हाला पर्सनल मेंटरशिप देतोय, वीकली गायडन्स सेशन्स देतोय, त्यासोबत डेली डाऊट सेशन, त्याचसोबत तुम्हाला जो गायडन्स मिळतो तो कम्प्लिटली CET कॅप ॲडमिशन जी प्रोसेस आहे तोपर्यंत तुम्हाला आम्ही गायडन्स देत असतो. हे झालं जनरल माहिती की मॉक टेस्ट कशा असणार आहेत. आता कम्प्लिटली तुम्हाला थोडी डिटेल्स सांगतो की मॉक टेस्ट सिरीज आम्ही जी कंडक्ट करणार आहे त्याबद्दल थोडी माहिती सांगतो. पहिलं म्हणजे काय, तर टोटल 25 फुल लेंथ ऑनलाईन टेस्ट आम्ही बनवलेले आहेत. 25 ऑनलाईन टेस्ट बनवलेल्या आहेत. या 25 ज्या टेस्ट आहेत या फुल सिलेबस आहेत. म्हणजेच काय, चॅप्टर वाईज टेस्ट वगैरे नाही आहेत, कारण का चॅप्टर वाईज ज्या टेस्ट असतात त्या तुम्ही PYQs जरी दिलेत तरी इनफ असतं. या टेस्ट ॲज ॲक्च्युअल CET एक्झामसारख्या फुल सिलेबस टेस्ट आहेत. म्हणजेच 150 क्वेश्चन्स असणार आहेत, 50 फिजिक्स, 50 केमिस्ट्री, 50 मॅथमॅटिक्स आणि 200 मार्क्स असणार आहेत ॲज अ CET एक्झाम. त्यामुळे ह्या ज्या टेस्ट आहेत फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीज आहेत, कम्प्लीट सिलेबसवरती बेस्ड आहेत. दुसरं, क्वेश्चनची जी डिफिकल्टी लेवल आहे ती CET एक्झामसारखी असणार आहे. क्वेश्चनची जर तुम्ही डिफिकल्टी विचाराल तर मोस्टली मॉक टेस्टमध्ये तुम्हाला PYQs दिसतील जे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. दुसरा आहे 2023चे जेवढे पेपर झालेत त्यांचे PYQs तुम्हाला सगळ्या क्वेश्चन मॉक टेस्टमध्ये दिसतील. त्याचसोबत टार्गेट असेल, स्कोर बूस्टर, आरिहंत आहे, मार्वेल आहे, त्यानंतर जी बेस्ट बुक्स आहेत त्यामधले जी रिपीट होणारे जे क्वेश्चन्स आहेत ते यामध्ये मॉक टेस्टमध्ये इन्क्लूड केले आहेत, जेणेकरून तुमची जी प्रिपरेशन आहे, तुमचा जो स्कोर आहे तो या मॉक टेस्ट थ्रू बूस्ट होईल. तिसरा पॉईंट आहे म्हणजे काय, या टेस्ट ऑनलाईन आहेत की ऑफलाईन आहेत. ज्या मॉक टेस्ट आम्ही कंडक्ट करतो या कम्प्लिटली ऑनलाईन मॉक टेस्ट आहेत. म्हणजेच काय, तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवरती या मॉक टेस्ट अटेम्प्ट करायचे आहेत. मॉक टेस्ट या गुगल फॉर्म्स या प्लॅटफॉर्मवरती आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळी तुम्ही मॉक टेस्टमध्ये एनरोल कराल त्यावेळी तुम्हाला टेस्ट 3 तासामध्ये CET एक्झामसारखं त्या 3 तासामध्ये ती टेस्ट अटेम्प्ट करायची आहे. 3 तासानंतर ज्यावेळी तुम्ही ती टेस्ट सबमिट करता, सबमिट केल्यानंतर तुम्हाला इन्स्टंटली रिझल्ट दिसतो की तुम्ही 200 पैकी किती मार्क्स स्कोर केले आहेत. त्याचसोबत तुमचे कोणते क्वेश्चन्स चुकलेत, कोणते क्वेश्चन्स तुमचे रॉंग आलेत, कोणते बरोबर आलेत, कोणते क्वेश्चन्स तुम्ही मिस केले आहेत, हे सगळं तुम्हाला दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक मॉक टेस्टच्या प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड सोल्युशनची एक्सप्लेनेशन सुद्धा जी PDF आहे ती सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. म्हणजेच काय, टोटल 25 मॉक टेस्ट मिळणार आहेत, त्या ऑनलाईन आहेत, तुम्हाला इन्स्टंटली रिझल्ट कळणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड सोल्युशनची PDF सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.
दुसरं, आता या मॉक टेस्ट जे आहेत त्याचं शेड्यूल आहे का? लक्षात ठेवा, ज्या मॉक टेस्ट आम्ही स्टार्ट करतो त्याचं फिक्स्ड शेड्यूल असं काहीही आम्ही ठेवलं नाही का? कारण का काही मला माहिती आहे, काही विद्यार्थी क्रॅश कोर्समध्ये एनरोल असतात, काही विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात, काही विद्यार्थी कोचिंग क्लासेसला वगैरे जातात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचे टायमिंग्स वेगवेगळे असतात. त्यामुळे आम्ही काय केले, ज्यावेळी तुम्ही आमच्याकडे मॉक टेस्टमध्ये एनरोल करता त्यावेळी आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला लॉग इन ID, पासवर्ड आणि जेवढ्या मॉक टेस्ट त्याने घेतलेल्या आहेत त्या सगळ्या मॉक टेस्टची लिंक आम्ही तुम्हाला पाठवतो, जेणेकरून तुम्हाला केव्हाही ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी 3 तासामध्ये तुम्ही ती मॉक टेस्ट अटेम्प्ट करू शकता. त्यामुळे ज्या मॉक टेस्टला शेड्यूल वगैरे काही नाही, तुम्ही तुमच्या सोयीनुसार मॉक टेस्ट देऊ शकता. मॉक टेस्ट जे आहे तुम्ही CET एक्झामपर्यंत कधीही देऊ शकता. आम्ही फक्त तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करतो, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला मॉक टेस्ट अटेम्प्ट करायचे आहे. त्यानंतर आता पुढचं काय, तर मॉक टेस्ट सिरीज फक्त आम्ही प्रोव्हाइड करतोय का? असं मुळीच नाही आहे. मॉक टेस्ट सोबत तुम्हाला पहिली गोष्ट बेनिफिट मिळणार आहे ती म्हणजे काय, तर पर्सनल मेंटरशिप. पर्सनल मेंटरशिप यासाठी सांगतोय की फक्त तुम्हाला मॉक टेस्ट देऊन उपयोग नाही, त्या मॉक टेस्ट सोबत मॉक टेस्ट ॲनालिसिस कसं करायचं, मॉक टेस्ट अटेम्प्ट झाल्यानंतर त्याचं डिटेल्ड रिव्ह्यू कसा असला पाहिजे, मॉक टेस्टमध्ये झालेल्या चुका कशा सुधारायच्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअली एक पर्सनल मेंटर मिळतो. जो मेंटर तुमचा CET एक्झामपर्यंत तुम्हाला सोबत असणार आहे. जर काही डाऊट असेल, म्हणजे एखादा क्वेश्चन सॉल्व्ह होत नसेल, एखाद्या टाइम टेबलमध्ये किंवा काहीही प्रॉब्लेम्स वगैरे येत असेल, स्कोर इम्प्रूव्ह होत नसेल, तर तुम्ही त्या मेंटरला कॉल करू शकता. प्रत्येक विद्यार्थ्याला एक डेली डाऊट सेशन दिलेला असतो. या डेली डाऊट सेशनमध्ये तुम्ही तुमच्या मेंटर्सला कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते त्यांना विचारू शकता. मग दुसरं, फक्त तुम्हाला या मेंटर सेशन्समध्ये तुमचे डाऊट्सच क्लिअर केले जात नाहीत, तर आम्ही यासोबत तुम्हाला वीकली गायडन्स सेशन देतोय. म्हणजेच काय, दर आठवड्याला एका टॉपर्सले, ज्या विद्यार्थ्यांनी MHT CET 2023 मध्ये 99+ मिळवून COEP, VJTI, PICT या टॉप कॉलेजमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांना एक गायडन्स सेशन आम्ही दर आठवड्याला अरेंज करत असतो. हे झालं पहिलं, म्हणजे काय, तुम्हाला पर्सनल मेंटरशिप मिळणार आहे. दुसरं, तुम्हाला वीकली गायडन्स सेशन मिळणार आहे. आणि थर्ड म्हणजे काय, जो गायडन्स सेशन किंवा जी मेंटरशिप आम्ही प्रोव्हाइड करतो ती तुम्हाला कॅप ॲडमिशन राऊंड पर्यंत बेनिफिशियल असणार आहे. म्हणजेच काय, आता CET एक्झाम झाल्यानंतर खरी कसोटी असते ती म्हणजे काय, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईपर्यंत, आणि त्यावेळी तुम्हाला भरपूर डाऊट्स वगैरे येतात. मग हे डाऊट सुद्धा आम्ही तुमचे क्लिअर करणार आहोत. हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्यामुळे काय, आम्ही तुम्हाला फक्त मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतोय असं नाही आहे, पर्सनल मेंटरशिप मिळते, डेली डाऊट सेशन्स मिळतात, त्यानंतर वीकली गायडन्स सेशन, आणि जी गायडन्स असणार आहे तो तुमचा कॅप ॲडमिशन प्रोसेसपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. आता येतो या मॉक टेस्टचं रजिस्ट्रेशन आजपासून खरं तर स्टार्ट झाले, आणि मॉक टेस्टची लास्ट डेट काय आहे, तर CET एक्झामपर्यंत तुम्ही कधीही मॉक टेस्टमध्ये इनरोल करू शकता. मॉक टेस्ट असं फिक्स्ड वगैरे शेड्यूल वगैरे नाही, आम्ही तुम्हाला मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो. तुम्ही कधीही तुमच्या सोयीनुसार 3 तासाच्या टाइम स्लॉटमध्ये मॉक टेस्ट अटेम्प्ट करू शकता. आता मॉक टेस्टमध्ये इनरोल कसं करायचं आहे, लक्षात ठेवा, सगळ्याच विद्यार्थ्यांना काही 25 मॉक टेस्ट पाहिजेत असं नाही आहे. काही विद्यार्थ्यांना 5 मॉक टेस्ट हवे असतात, 10-15. त्यामुळे तुम्हाला 25 फुल लेंथ मॉक टेस्ट घ्यायच्या आहेत असं मुळीच नाही आहे. तुम्ही 5 मॉक टेस्टमध्ये इनरोल करू शकता, 10-15 जेवढ्या मॉक टेस्ट तुम्हाला हव्यात त्यानुसार तुम्ही इनरोल करू शकता. आता मॉक टेस्टमध्ये तुम्हाला इनरोल कसं करायचं आहे त्याबद्दल सांगतो. तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मॉक टेस्टच्या रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्हाला जेवढे सगळे डिटेल्स दिले ते सगळे वाचायचे आहेत, डिटेल्स भरायचे आहेत आणि मॉक टेस्टचा रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट कराल, रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर 5 तासांमध्ये जे तुम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत त्यावरती सगळे तुमचे मॉक टेस्टचे डिटेल्स, तुमच्या मेंटर्सचे डिटेल्स आणि मॉक टेस्टच्या लिंक या सगळ्याबद्दल आम्ही तुमच्याला कॉन्टॅक्ट करू. आता मेन क्वेश्चन आहे की मॉक टेस्ट पेड आहेत की फ्री आहेत. लक्षात ठेवा, आम्ही फक्त मॉक टेस्ट प्रोव्हाइड करत नाही आहोत. जे विद्यार्थी आम्ही PICT मध्ये शिकतो, ज्यांनी 99+ स्कोर केले, असे विद्यार्थी तुम्हाला टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करतोय, डेली डाऊट सेशन प्रोव्हाइड करतोय, पर्सनल मेंटरशिप प्रोव्हाइड करतोय आणि वीकली गायडन्स सेशन सुद्धा प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे मॉक टेस्ट या पेड आहेत. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की बेस्ट कंटेंटच्या मॉक टेस्ट तुम्हाला या प्राइसमध्ये मिळणार आहेत आणि अफोर्डेबल आहे. असं काही नाही की जास्त प्राइस आहे वगैरे. सगळे जे डिटेल्स आहेत मॉक टेस्टची प्राइस किती आहे, आणि असं नाही की तुम्ही 25च मॉक टेस्ट घ्यायला पाहिजे. 5 मॉक टेस्ट, 10-15 जेवढ्या मॉक टेस्टमध्ये तुम्ही एनरोल करू शकता त्यावेळी तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे या सगळ्या मॉक टेस्टची डिटेल्स, त्यांची प्राइस वगैरे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो रजिस्ट्रेशन फॉर्म दिला आहे त्यामध्ये दिलेले आहे. त्या मॉक टेस्ट तुम्ही जरूर एनरोल करा. एक बेस्ट कंटेंटच्या मॉक टेस्ट आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल केले, आणि असं नाही की तुम्ही आमच्याच मॉक टेस्टमध्ये एनरोल करा. तुम्हाला जिथे वाटतात ना बेस्ट मॉक टेस्ट
अवेलेबल आहेत, जरूर इनरोल करा. परंतु एक नक्की आहे की आमचे जे मॉक टेस्ट आहेत ते बेस्ट आहेत, कारण का तुम्हाला आम्ही कम्प्लिटली गाईड करतो CETच्या कॅप ॲडमिशन प्रोसेसपर्यंत, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरं तर जर तुम्ही बघाल ना, एक बेस्ट फीचर आम्ही देतो ते म्हणजे पर्सनल मेंटरशिप, जेणेकरून तुम्हाला काही डाऊट असेल, तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करायचा असेल, त्याबद्दल तुम्हाला पर्सनल गायडन्स मिळतो. ज्यांनी 99+ स्कोर केले अशा विद्यार्थ्यांनी मी स्वतः सगळ्या विद्यार्थ्यांना गाईड करतो. त्यामुळे आजचा खरं तर हा जो व्हिडिओ होता तो कम्प्लिटली मॉक टेस्ट सिरीजबद्दल होता. मॉक टेस्ट का द्यायचं आहे आणि मॉक टेस्ट कशा अटेम्प्ट करायचं आहे. अजून देखील तुम्हाला काहीही डाऊट असेल, काहीही क्वेश्चन्स असेल, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सॲप करून जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला जरूर विचारू शकता. खरं तर आजचा जो व्हिडिओ होता तो कम्प्लिटली मॉक टेस्ट सिरीजबद्दल होता. जर तुम्हाला काहीही डाऊट्स असतील किंवा प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. खरं तर आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.